संत आनंदाचे स्थळ, संत सुखची केवळ, नाना संतोषाचे मूळ ते हे संत. संत विश्रांतीची विश्रांती, संत तृप्तीची निज तृप्ती, ना अंतरी भक्तीची फलश्रुती ते हे संत, ते हे संत. जय देव 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 जय सीताराम श्री सीताराम श्री गुरु सुख धन मूर्ति मन मन विश्रामा. जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय सीताराम श्री सीताराम श्री गुरु सुख धन मूर्ति मन मन विश्रामा. जय देव जय देव जय देव जय देव. मंदस्मित मुख सुंदर तेजस्वी नेत्र ब्रह्मानंदे पासी है जग सर्वत्र. मंदस्मित मुख सुंदर तेजस्वी नेत्र ब्रह्मानंदे पासी है जग सर्वत्र. लक्ष्मण दासाचा तू प्रियकर सन्मित्र तव चरणी नत होती सज्जन सत्पात्र. जय देव जय सीताराम श्री सीताराम श्री गुरु सुख धन मूर्ति मन मन विश्राम. जय देव जय देव जय देव जय देव. तुझ
तुला सद्गुरु स्वामी अक्कलकोटकर, भेटून तुझी या मस्तकी ठेवती निज कर. तुझला सद्गुरु स्वामी अक्कलकोटकर, भेटून तुझिया मस्तकी ठेवती निज कर. वेडा सीताराम मंगळ वेडकर, प्रेमे सद्गुरु वदती तुझ वारंवार. जय देव जय देव जय सीताराम, श्री सीताराम, श्री गुरु सुखधन मूर्ति मंगल विश्राम. जय देव जय देव जय देव जय देव. कलियुगी सांभाळून ब्रह्मचर्य सत्य, आणि मालगिमा केल्या अष्टसिद्धी प्राप्त. कलियुगी सांभाळून ब्रह्मचर्य सत्य, आणि मालगिमा केल्या अष्टसिद्धी प्राप्त. न करिसी विक्रय त्यांचा भव बाजारी, म्हणून तुझी या अंकित श्री पंढरीनाथ. जय देव जय सीताराम, श्री सीताराम, श्री गुरु सुखधन मूर्ति मन विश्राम. जय देव जय देव जय देव जय देव. वेडा सीताराम श्री विठ्ठल द्वारी, समुखे वदुनी फिरसी तू पंढरी नगरी. वेडा सीताराम श्री विठ्ठल द्वारी, समुखे वदुनी फिरसी तू पंढरी नगरी. जाणून नेणून दावीच कीनसी अवनीवरी, श्री हरी नाम स्मरणी तन्मयता भारी. जय देव जय सीताराम, श्री सीताराम, श्री गुरु सुखधन मूर्ति मंगल विश्राम. जय देव जय देव जय देव जय देव. निजधामी त्वा यावे म्हणून तुझ पत्र, तेरा अक्षरी पाठवी श्रीराम मंत्र. निज भावी त्वायावे म्हणून तुझ पत्र, तेरा अक्षरी पाठवी श्रीराम मंत्र. खर्डी ग्रामी समाधी पाहती सर्वत्र, गंगा तनयाचे शिरी त्वत्पदी करी छत्र. जय देव जय सीताराम, श्री सीताराम, श्री गुरु सुखधन मूर्ति मन विश्राम. जय देव जय देव जय देव जय देव. विठ्ठला, तू मनात आणलंस आणि मी तुझ्या दर्शनास आलो. धन्य धन्य झालो विठ्ठला, धन्य धन्य झालो. ज्या तळमळीनं विठू माऊलीच्या दर्शनासाठी सातारवरून आलो, त्या विठू माऊलीला पाहून धन्य धन्य झालो. त्या विठू माऊलीची मूर्ती अगदी माझ्या मनात साठवून ठेवली. अव आता अजिबात सहन होईना. काय त्या विठ्ठलाच्या आणि रुक्मिणीच्या मनात आहे तेच जण. आई ग आई ग, अरे पांडुरंगा, आई ग आई ग. अहो इथं जवळच परिजनांचा वाडा आहे, तिथं जाऊया का? थोडं औषध घेतलं ना, तिथं गेलं तर काहीतरी दवापाणी होईल. जाऊया का आपण? चला 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 चला. आई ग, अरे देवा, अरे चला चला. अरे पांडुरंगा, अरे देवा, आई ग, अरे देवा.
ऐक ऐक राम 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 या या बापूजीराव ऐक आज इकडे कुणीकडे वाट चुकली ऐक पांडुरंगाच्या मनात काय आहे कोणास ठाऊक. अरे देवा अहो पण असं कसं झालं ऐक विठ्ठलाचं दर्शन घेऊन बाहेर आलो आणि अरे देवा हिला कळा येऊ लागला म्हणून म्हणलं यावं तुमच्याकडं आणि थांबावं थोडा वेळ. अहो त्यात काय एवढं हा आम्ही काय परके आहोत का ऐक गोदा ए गोदा घेऊन जा बघू येणार ऐक चला ऐक ऐक अरे देवा दोंडीबा जी मालक. अरे बघत काय उभं राहिलायस जा वैद्याला घेऊन ये बघू ताबडतोब. वयची. तुम्ही काही काळजी करू नका अहो पांडुरंग आहेत की आपल्या पाठीशी हा होय की नाही. विठ्ठला पांडुरंगा विठ्ठला पांडुरंगा आता तूच बघ रे बाबा. विठ्ठला विठ्ठला आता सगळं काही तुझ्याच हातात आहे रे. हा अहो बापूसाहेब कशाला काळजी करताय सर्व काही ठीक होईल बघा. नाणी परीक्षण केलंय चाटणही दिलंय दिवस भरले होईल थोड्या वेळात सुटका. काय झालं सांगशील का नाही तू. मुलगा झाला बाळ गोंडस आहेत दोघंही सुखरूप आहेत. वा 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 बापूसाहेब अभिनंदन अभिनंदन. पांडुरंग पांडुरंग शुभम भवतु. महत्वाचं म्हणजे आज रामनवमी हा. त्यात ही वेळ दुपारी 12ची सोन्याहून पिवळं त्यात मुलगा सर्व गुण संपन्न होणार. ही सगळी त्या पांडुरंगाची कृपा. गोदा तिथं का उभी राहिली आहेस तू. जा जा साखर घेऊन ये, तोंड गोड कर जा. पांडुरंगा धन्य आहे रे बाबा तू धन्य आहेस. पांडुरंगा विठ्ठला धन्य आहेस. आज मंगळवेड्यास निघण्यास परवानगी असावी. बघता बघता महिना उलटून गेला. बाळाचं बारसं ही आपण मोठ्या मनानं पार पाडलं तेव्हा निघायला हवं. ठीक आहे सीतारामाची काळजी घ्या. हो 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 तब्येत सांभाळा. या आता नमस्कार. वैद्य बुवा किती तब्येत घालवली त्यांची. याच्यावर काही उपाय नाहीये का. सर्व झाडपाले झाली चाटणही झाली पण एकाचीही मात्र लागू पडत असेल तर आता सर्व त्या परमेश्वराच्या हाती. अहो वैद्य बुवा म्हणजे काय म्हणायचंय का तुम्हाला. जे काय म्हणायचं असेल ना अगदी मोकळेपणे सांगा वैद्य बुवा. सगळं सांगा. व्याधीचं स्वरूप गंभीर आहे त्यांना एकही मात्रा लागू पडत नाही. बाकी सर्व परमेश्वराच्या हाती. मी वैद्यशी बोललोय. त्यांनी सांगितलंय मला तू अगदी लवकर ठणठणीत होशील. तू काय बी काळजी करू नको बघ. तू तू लवकर बरे होशील बघ. हे तुम्ही नाही तुमचं माझ्यावरचं प्रेम बोलतय. मी ऐकलंय समजा. का ऐकलंयस तू. होय समजा ऐकलंय मी. एक काम करा माझ्या माघारी माझ्या सीतारामाला अंतर देऊ नका. माझ्या पोराला अंतर देऊ नका. माझ्या अंतर देऊ नका माझ्या सीतारामाला.
असं काय बोलतेस तू? मला शब्द द्या, मला शब्द द्या. दिला द्या. दिला शब्द. मला शब्द द्या. विठ्ठला, पांडुरंगा, विठ्ठला, पांडुरंगा. अहो, मी जरा कचेरीत जाऊन येतो बरं का? अहो ऐकलं का? गावचा न्याय निवाडा करायला वेळ आहे आणि घरचं नको होय. घरचा न्याय निवाडा? आणि तो कसला ग? ती बाया गेली मरून आणि ते पोरग ठेवलंय कार्ट माझ्या उरावर. अग, असं काय म्हणतेस तू? त्यो शित्या तुमचं कार्ट हिंडतय, हिंडतय गावभर आणि गिळायच्या टायमाला येत या. अगं पण अजून लहान आहे ग तू. आहा, लहान म्हण लहान काय तर सोक्ष मोक्ष आज लावाच, मी सांगते. अहो पण अजून तू लहान आहे. लहानपणीच त्याचं आईचं छत्र हरवलं. वाटलं तुमच्याकडून त्याला आईचं प्रेम मिळेल म्हणून मी तुमच्याशी लग्न केलं, पण सारं व्यर्थ. पण बिन काय नाही, एकतर तो राहील घरात, नाहीतर मी. ठीक आहे, पाहतो मी काय करायचं. पांडुरंग. आई मला भूक लागली. लाडू केलेत हा तुझ्यासाठी, चल देते. आई मला पण भूक लागली आहे. आलास का कार्ट्या? हिंडतय गावभर आणि गिळायच्या टायमाला बरोबर येतो. कल्ला बी करड्या. चल बाळा, तुला जेवायला देते. हा सीताराम. आबा, हा, आईनं मला मारलं. का रे? जेवायला मागितलं म्हणून. सीताराम, आता मी तुला सांगतो ते नीट ऐक. हे पण सारं मी तुला आईचं प्रेम मिळावं म्हणून केलं होतं रे. पण सारं व्यर्थ. आबा असं का म्हणता? अरे बाळा, या जगात ज्याला कोणी नाही ना, त्याचा वाली फक्त पांडुरंग आहे. सीताराम, आता यापुढे तुला जे काय सांगायचंय ना, ते पंढरीच्या विठ्ठल रुक्माईला सांग. आता तेच तुझं आई आणि वडील. माझं आता काही नाही चालत रे बाळा, काही नाही चालत. आता तुझं इथं कोणीही राहिलं नाही, अगदी आई आणि मी सुद्धा. तू जा तू. आई,
सीताराम बाळा, आई, माझी आई दुसरी तिसरी कोणी नसून तूच माझी आई. तूच माझं सारं काही. आई, मला जवळ घे ना. आई, तू माझीच ना ग. खूप भूक लागली ना? आई, मला सोडून कुठे चाललीस? सीताराम बाळा, अक्कलकोट मुक्कामी तुझी आई आहे. तुझी आई तुझी वाट पाहते. जा बाळा. आला 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 माझा स्थिती आला. अरे जा जा लवकर. सोलापूर रस्त्याला आलाय त्यो. झाडाखाली बसलाय. उन्हा तानात ना आलाय. जा जा लवकर जा. आला माझा स्थिती आलाय. चालून चालून थकलो, पण अजून काय कोणी किती पण दिसत. अहो, पण स्वामीजींची आज्ञा खोटी कशी ठरेल? तो बघ, स्वामीजींनी सांगितलेला तो मुलगा तर नसेल. चला विचारूया. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव काय? माझं नाव सीताराम. पण तुम्ही कोण? आम्ही स्वामीजींचे शिष्य. चलावे. आई, सीतारामा. आई, आई बोल बाळा. किती उशीर लावलास भेटायला? मी आता तुला सोडून कुठेही जाणार नाही. सीतारामा. सीतारामा, फार भुकेला आहे तू. अरे, याच्या भोजनाची व्यवस्था कर. जा बाळा. कशी आज्ञा महाराज.
सद्गुरू उठा. आता आपणास पूर्ण ब्रह्माची प्राप्ती झाली आहे. आता आपणाला आमचा निरोप घ्यावाच लागेल. आपण असे का म्हणता? आई कधी मुलाला दूर लोटते का? आपण जिथून आलात तिथेच परतावे. आमचा आशीर्वाद सदैव आपल्या पाठीशी आहे. चित्या चित्या काय आहे? केळ आहे केळ. खातो केळ. खा खा खा. खातो का? धन्य तुम्ही महाराज. धन्य तुम्ही महाराज. धन्य तुम्ही. मिनिट झालो मला करायला लागलं महाराज. धन्य तुम्ही मला. धन्य. आंब अरे मुर्द्या, गावाला कार आणि धरणीला भार. फुकटचं खाऊन खाऊन सोकलाय की र चांगला. हा आई तर खाऊन खाऊन लय मात चढलाय भय. थांब आता तुझ्याकडे बघतेच चांगलं. थांब. ए बाय, अगं महाराजाला का मारायला लागलीस? नव पाटील, तुम्हाला व कवापासून या येड्या शेताचा पुळका यायला लागलाय? अगं फुकटचं आंब खाल्लं तर पैसे मागायचं, मारायचं कशाला? नव पाटील, आणि तुम्हाला व कवापासून या येड्या शेताचा पुळका आलाय? तुझ्यात पाटील पाटील बसा, खाली बसा. हा. ही आपली आई आहे, आणि आईनं जर पोरांना मारलं तर पोराला लागल का? नाही ना पाटील. आईला चोळी आणि लुगडं द्या आणि तिचा सत्कार करा. हा, जा 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 जा. हा, हा. ये. चुकले 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 महाराज, व चुकले. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. महाराज, आपली आज्ञा असेल तर मंगळवेढ्यास जाऊन यावं म्हणते. का बरं? अहो, आज एकादशी, मठात स्वयंपाक नाही, तेव्हा म्हटलं सीताराम महाराजांचं दर्शन घेऊन यावं. मंगळवेढ्याला? हो. सीतारामाच्या दर्शनाला? अगं थांब, सीतारामच येतील आज आपल्या भेटीला. काय सीताराम, आज इकडं कुणीकडे वाट चुकला? अरे गणू, काय? अरे तूच बोलवलंस ना मला. हा, विसरलास काय? आता बोलवलंच ना, तर मला वरण भात कर. हा. हो. अरे रामा, आज तर एकादशी आणि महाराज वरण भात मागतात. बहुतेक महाराजांच्या लक्षात नसेल आज एकादशी आहे ते. मी भगर आणि शेंगदाण्याची आमटी केली, घेऊन येते. अरे रामा, हे काय? मी तर भगर आणि शेंगदाण्याची आमटी केली होती, आणि हे काय?
वरण आणि भात. गाव दादा, इथे सीताराम महाराज कुठे राहतात? आम्ही खूप लांबून आलोय. अहो लांबून यायला एवढी काय गरज पडली? अहो हा माझा मुलगा, याला पोटदुखीचा आजार आहे. दत्त महाराजांनी स्वप्नात येऊन सांगितलं सीताराम महाराजांच्या भेटीला जावा. तो काय साधू महाराज वगैरे कोणी नाही काय? अरे ते येडा सित्या आणि तो काय तुमचं काम करणार आहे? हा? तरी बी लय हौस असली ना तर त्या देवळाकडे बसला असेल तो. हे चल रे. नमस्कार महाराज. दत्ताची आज्ञा मानू नये. या येड्या सीताकडे पण येऊ नये. हा हा. तो माझा मुलगा आहे, याला पोटाचा आजार आहे. घे कांदा भाकरी घे. घे कांदा आणि भाकरी घे. घे बाळा घे, हा महाराजांचा प्रसाद, याच्यात दोष नसतो. घे. हा घे. हा खा 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 समधी खा. हा हा. आई आई माझी पोटदुखी थांबली. अरे वेड्या, हा तर महाराजांचाच आशीर्वाद. पड त्यांच्या पाया पड. हे पोरा, आईला त्रास देऊ नको बर का. हा आणि परमेश्वरात भेदभाव करू नको. शिव विष्णू दोन्ही एकच असतात. हा तो देवान परमेश्वर आहे ना, तो सगळ्यांची काळजी करतो बर का. सगळ्यांची काळजी करतो. मी मी तर येडा सित्या नाही. मला कोणाची गरज नाही बरं का. मला कोणाची गरज नाही. हा येडा सित्या. या महाराज या 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 या. भला बेला भला बेला भला बेला. हजारे महाराजांच्या सत्काराची तयारी करा. आपल्या येण्यानं ही चांगली नगरी पावन झाली. हा वाडा पावन झाला. हा पटवर्धन ही पावन झाला. महाराज महाराज हा आमचा आहे स्वीकारा. माझ्यासारख्या पामराला आपल्या सेवेची संधी मिळाली. महाराज रखमा, हे रखमा, अगं तू थोर भाग्याची आहेस बर का. हा लग्न होऊन तू चांगल्या घरीच असेल. तुला 2 पुत्र होतील. संसार पण सुखाचा करशील. आणि शेवटी परमेश्वर कृपा पावशील. हा महाराज, तुम्ही काय म्हणताय मला काय बी कळत नाही. समजल, सगळं समजल तुला. वेळ आल्यावर सगळं समजल रखमा तुला. हा समजल ग, सगळं समजल तुला. टाक भाकरी. अरे शित्या, काय सांगू बाबा तुला वाढायला आज काय नाही. जा पुढं जा. वाढायला काय नाही असं कसं होईल? हा मला म्हणते वय वाढायला काय नाही.
अग पोरासाठी लाडू केलेस ना तू, हा? ते पण बरोबर 40. या बाया, याला कसं माहिती मी लाडू केले? ठेवलेत ना शिंकाळ्यावर. आण ते आण आण. मला देत नाही वय काही. बरोबर आहे ना? चुकले शित्या चुकले. पांडुरंगारी वासुदेवारी, अहो काय वेळ झाली. आज उठायला बराच उशीर झाला तुम्हाला. सूर्यनारायण उगून वर आल्या. उशीर झाला. अरे देवा, आज माझी काकड आरती चुकली आणि महाराजांचं दर्शनही. तुम्ही उठवलं नाही मला. अहो अहो पण महाराज, महाराज, अरे आला ना मोठा भक्ती करणारा. घरच्या लक्ष्मीला मारतोय रे. हा काय काय करतो म्हणजे रोज रोज काय काय करतो. लय विद्वान रे घरच्या लक्ष्मीला मारायला. हे आणि ती आहे ना म्हणून तू सुखी आहेस. तुझ्या संसाराला सुख आहे, घरात सुख आहे. नाही तर काय नाही रे, काय नाही. हे कशाला तू उभं राहिला. जा जा इथून जा 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 जा, जा, जा. घरच्या लक्ष्मीला मारते. काकडा करते रोज काकडा. ताक भाकरी. अगं बया, आणि आज ह्यो कसा काय इथं. आपण हे अशी आपली भाकर कशी काय चालेल त्याला. असं करते, शेजारच्या हौसाबाईकडनं भाकर आणून घालते त्याला. हे काय हे हा हा आज काय शिट्या वाचत नाही. आज मजाच बघायची. चल बघू. काय कळलं ना बा. चल. अरे देवा, सीतारामा काय करतोय. अरे एरंडीचा कुठ आहे तो. उलट्यान जुलाब लागतील. अरे देवा, कशी काय बुद्धी झाली रे तुला. विठ्ठला, पांडुरंगा, असं काय आमच्या सेवेत कमी पडलं तू. असं लोकांना हाल हाल करून प्लेगनं मरताना पाहवत. परमेश्वरा, आता तूच काहीतरी कर. अरे सीतारामा, तू असा गप्प का. अरे बोल, काहीतरी बोल. नाही, आता आपण इथं राहायचं नाही. यापेक्षा आपण सगळ्यांनी खर्डीला जायचं. चला आवरा, सामान बांधा. आजच्या आज आपण इथून खर्डीला निघायचं. चला. ए दुर्गे, चला. किसना, चला आपल्याला खर्डीला जायचं. परमेश्वरा, विठ्ठला, पांडुरंगा, चला.
तात्याबा, जगुदादा, गुंडियाबा, मारुती मंदिराच्या शेजारी माझी समाधी बांधा. पर महाराज असं काही प्रीत बोलताय? वय लय उपयोग होईल. जगुदादा, त्या पाराकडं माझं टपाल आलंय, तेवढं घेऊन ये जा. तर महाराज तुम्हाला कुठनं टपाल येईल? महाराजांचं टपाल आलंय. श्रीराम जय राम जय जय राम. आम्हाला बोलावणं आलंय. आमची आता वेळ झाली. आम्ही आता जाणार, पण काळजी करू नका. भक्तांसाठी समाधीस्थानी आम्ही ज्योतिरूपानं राहू. आता भजन सुरू करा. हा. महाराज, महाराज, महाराज. सीताराम महाराज की जय. बोला 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 सीताराम महाराज की जय. नरारे उठ. महाराज तुम्ही? मुद्दामच आलोय. तुझ्यावर एक जबाबदारी सोपवायची. जशी आज्ञा महाराज. खर्डीला माझी समाधी बांध. तुला पुत्रप्राप्ती होईल बघ. जशी आज्ञा महाराज.
नीट बांध जरा. हा अरे ते तो दगड हा तो लाव तिथे चिकर लाव. नरहरी अरे काय केलंस तू? काय झालं महाराज? अरे कसले रे समाधी बांधलीस? तू बांधलेली समाधी मला अजिबात आवडलेली नाही. बांधायचीच असेल तर नीट चांगली समाधी बांध. तू बांधलेली समाधी पडलीये, जा जाऊन बघ. महाराज हा समाधी पडली. हा नीट आता चांगली बांध. हा लिप तिकडून. हा अंबादास रे अंबादास, माझ्या मनातली एक इच्छा तुला पूर्ण करायची. पंढरपूर मुक्कामी माझं मंदिर बांधावं अशी माझी इच्छा आहे. पण लक्षात ठेव, या कामी भक्तांकडून फक्त 1 रुपया देणगी स्वीकारायची अशी आज्ञा आहे तुला, कळलं? महाराज नमस्कार. सीताराम महाराजांचे मंदिर बांधण्याकरता 1 रुपया देणगी द्या. सीताराम महाराजांचे मंदिर बांधण्याकरता 1 रुपया देणगी द्या. जय देव जय देव जय देव जय देव